Hello friends, how are you? Welcome back into the BV tutorials. In this video, we are going to start optical isomerism. आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझमचा पार्ट चालू आहे. दोन आयसोमेरिझम आपल्याला डिटेलमध्ये आहेत. एक ऑप्टिकल आयसोमेरिझम आणि जो सेकंड आहे तो जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. खूप मोठे पार्ट आहे. ऑप्टिकल आयसोमेरिझम आपण त्याच्यामध्ये सुरुवात करणार आहे. सगळ्या गोष्टी क्लिअर होणं, समजणं आणि माहिती होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळं जो कोणता कॉन्सेप्ट आहे बेसिक लेवलपासून तो कॉन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये आपण डेफिनेशन सांगितले. डेफिनेशन काय सांगितले होते आपण? द कंपाउंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम फिजिकल प्रॉपर्टी, सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी are called as the optical isomers and the phenomenon is called as the optical isomerism. त्या दोन कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो. त्या दोन्ही कंपाऊंडचे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी सेम असतात, परंतु दोघांची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी वेगळी असते. त्यांना ऑप्टिकल आयसोमर्स म्हणतो आणि त्या फेनॉमेनॉनला आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणतो. मग आपल्याला ते ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे नेमकं काय आहे इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि ह्या पोहोचण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे. यातला जो पहिला एक कॉन्सेप्ट आहे तो पहिला कॉन्सेप्ट म्हणजे ऑर्डिनरी लाईट. जो पहिला कॉन्सेप्ट आहे तो पहिला कॉन्सेप्ट म्हणजे कोणता? ऑर्डिनरी लाईट. की आपण समजून घेऊ की ऑर्डिनरी लाईट म्हणजे नेमकं काय आहे. बरोबर आलं. जी सनलाईट असेल, आपण बल्ब लावलेला आहे त्या बल्बमधून आलेली बाहेर लाईट असेल, तो ट्यूबलाईट आहे, ही ज्या कोणती लाईट आहे त्याला आपण ऑर्डिनरी लाईट म्हणतो. पण ऑर्डिनरी लाईटला डिफाईन कसं करणार आहे आपण, हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ऑर्डिनरी लाईटचा एक कॉन्सेप्ट असा आहे की ऑर्डिनरी लाईट इज जनरली मेड अप ऑफ, ही कशी बनलेली असते हे आपण समजून घेऊ आपण आता. ऑर्डिनरी लाईट आहे आणि ऑर्डिनरी लाईटमध्ये हे रेज आहेत. हे काय आहेत? रेज आहेत आणि हे रेडिएशन्स आहेत. त्याच्यामधले हे रेडिएशन्स आहेत. आता हे जे दाखवलेलो काही रेडिएशन्स आहेत ना, त्यातले काही रेडिएशन्स मी थोडेसे असे मोठे दाखवलेले आहेत, काही छोटेसे दाखवले आहेत, काही मीडियम दाखवलेले आहेत. त्याचा अर्थ असा असतो की त्या ऑर्डिनरी लाईटमध्ये जेवढे बी रेडिएशन्स असतात ना, ते रेडिएशन्स वेगवेगळ्या प्रकारच्या वेवलेंथचे असतात, वेगवेगळ्या वेवलेंथचे असतात. ठीक आहे. पहिला मुद्दा, ऑर्डिनरी लाईटमध्ये जेवढे बी रेडिएशन्स असतात ते वेगवेगळ्या वेवलेंथचे असतात, ते एका वेवलेंथचे नसतात. सगळ्या वेवलेंथची लाईट त्याच्यामध्ये आहे ऑर्डिनरी लाईटमध्ये. दुसरा मुद्दा, ही लाईट या डायरेक्शनमध्ये दाखवली, या डायरेक्शनमध्ये आहे, वरच्या डायरेक्शनमध्ये आहे, खालच्या डायरेक्शनमध्ये आहे. याचा अर्थ असा काय होतो की ऑर्डिनरी लाईट ही सगळ्या डायरेक्शनमध्ये व्हायब्रेट होत असते. जसं आपण आपल्या रूममध्ये जर एखादा बल्ब लावला तर फक्त बल्बच्या खालीच लाईट जाते का सर? नाही, आपल्या पूर्ण रूममध्ये पसरते ना. म्हणजे त्या बल्बमधून बाहेर पडलेली जी लाईट आहे ही सगळ्या डायरेक्शनमध्ये व्हायब्रेट होत असते, सगळ्या डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होत असते. आणि त्याच्यामध्ये रेडिएशन कोणते आहेत? सगळ्या वेवलेंथचे रेडिएशन्स असतात. मग आता ह्याला आपण प्रॉपरली कसं डिफाईन करू शकतो ऑर्डिनरी लाईटला? ऑर्डिनरी लाईटला आपण डिफाईन करण्यासाठी असं म्हणू शकतो की द लाईट which is generally made up of rays of different wavelength, rays of different wavelength and which can vibrate in all direction, which can vibrate in all direction. हे व्हायब्रेशन म्हणजे ट्रॅव्हल होत असते, हे ट्रॅव्हल होत असते, ट्रॅव्हल. आणि ट्रॅव्हल कुठं होणार आहे? ऑल डायरेक्शन मध्ये. which can vibrates in all direction, which can travel in all direction. सगळ्या डायरेक्शन मध्ये ही काय होत असते? ट्रॅव्हल होत असते आणि त्याला आपण ऑर्डिनरी लाईट म्हणतो. समजलं? ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय? की द लाईट विच इज जनरली मेड अप ऑफ रेज ऑफ डिफरंट वेवलेंथ, rays of different wavelength and which can vibrate in all direction, which can travel in all direction is called as the ordinary light. Ordinary light, visible light, वेगवेगळे वेवलेंथचे रेडिएशन्स असतात. आपल्याला माहिती आहे, आपण जर बोलायचं झालं तर 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर, 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर एवढ्या वेवलेंथचे रेडिएशन ह्या ऑर्डिनरी लाईट्समध्ये असतात आणि सगळ्या डायरेक्शनमध्ये या ठिकाणी ट्रॅव्हल होत असतात. करेक्ट आलं? तर हा झाला कॉन्सेप्ट ऑर्डिनरी लाईटचा.
आता आणखी एक कॉन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि तो कॉन्सेप्ट आहे म्हणजे मोनोक्रोमॅटिक लाईट। एक कॉन्सेप्ट आहे तो कोणता आहे? मोनोक्रोमॅटिक लाईट। एक असा एक कॉन्सेप्ट आपल्याजवळ आहे। ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय आता हे आपल्याला समजलं। आता आपल्याला समजून काय घ्यायचं आहे? मोनोक्रोमॅटिक लाईट। करेक्ट आलं? आता ही मोनोक्रोमॅटिक लाईट मी या ठिकाणी थोडीशी काढतो बघा। ही मोनोक्रोमॅटिक लाईट आहे। एक रेडिएशन आहे, हे त्याच्यातलं दुसरं रेडिएशन आहे, तिसरं रेडिएशन आहे, हे चौथं रेडिएशन आहे, हे पाचवं आहे, हे सहावं रेडिएशन काढलं, सातवं रेडिएशन काढलं, आपण आठवं काढलं। हे अशाच पद्धतीनं आपण रेडिएशन्स या ठिकाणी काढू शकतो, हे आपल्याला समजतं। आता ही लाईट मी काढलेली आहे आणि त्या लाईटचे जर रेडिएशन्स जर तुम्ही थोडेसे पाहिले किंवा थोडं पाहण्याचा प्रयत्न जर तुम्ही थोडासा केला तर तुम्हाला असं समजेल याच्यामध्ये की ह्या मोनोक्रोमॅटिक लाईटमध्ये मी जेवढे बी रेडिएशन काढलेले आहे ते त्यांची लेंथ ही समान आहे, लेंथ ही त्यांची इक्वल आहे। लेंथ इक्वल आहे म्हणजे त्यांची वेव्हलेंथ सेम आहे। आता मोनोक्रोमॅटिक लाईट आणि ऑर्डिनरी लाईट ह्या दोन्हीमधला डिफरन्स तुम्हाला कळालेला असेल की ऑर्डिनरी लाईटमध्ये जे रेडिएशन्स होते, जे रेज होते ते वेगवेगळ्या वेव्हलेंथचे होते। मोनोक्रोमॅटिक लाईटमध्ये जे रेडिएशन आहे, जे रेज आहे ते फक्त एका वेव्हलेंथचे आहे। मग ते 400 नॅनोमीटरचेच असतील सगळे किंवा ते 500 नॅनोमीटरचे असतील सगळे किंवा ते 600 नॅनोमीटरचे असतील किंवा 550 नॅनोमीटरचे असतील, पण सगळे एकाच वेव्हलेंथचे रेडिएशन्स असतील, म्हणजे एकच वेव्हलेंथ। मग एकतर ती लाईट रेड कलरची असेल फक्त, नाही तर ब्ल्यू कलरची असेल, व्हायलेट कलरची असेल, इंडिगो कलर। आपल्याला माहिती आहे की ऑर्डिनरी लाईटमध्ये 7 कलरचे लाईट असतात, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येल्लो, ऑरेंज, रेड। हे वेव्हलेंथवरनं त्यांचे कलर्स या ठिकाणी ठरलेले असतात, बरोबर। आता हे मोनोक्रोमॅटिक लाईटमध्ये जेवढे बी रेडिएशन आले ते एकाच वेव्हलेंथचे आहेत आणि यांची ट्रॅव्हलिंग सुद्धा कसं आहे? सगळ्या डायरेक्शनमध्ये, ऑल डायरेक्शनमध्ये, सगळ्या डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल केली जाते। करेक्ट आलं? मग मोनोक्रोमॅटिक लाईटला तुम्ही कसं डिफाईन करणार? मोनोक्रोमॅटिक लाईटला तुम्ही कशा पद्धतीने डेफिनेशन लिहिणार? तर बघा, the light which is made up of rays of same wavelength, rays of same wavelength and which can vibrate in all direction, and that is called as the monochromatic light. मोनो म्हणजे सेम, मोनो म्हणजे सेम, क्रोम, क्रोम। आता शब्दशः अर्थ घ्यायचा। मोनो, मोनो, मोनो म्हणजे काय झाला? वन। आणि हा जो क्रोम शब्द कुठून आलाय? क्रोमॅटिक, क्रोमॅटो, क्रोमॅटो, क्रोमॅटो म्हणजे कलर। क्रोमॅटो म्हणजे काय? कलर। मोनोक्रोमॅटो, मोनोक्रोमॅटो म्हणजे एकाच कलरची लाईट फक्त। पाहतो ना आपण ग्रीन कलरची लाईट असते कुठे, मग तर ब्लॅक कलरची, सॉरी ब्ल्यू, रेड कलरची असते, ग्रीन कलरची असते, येलो कलरची असेल, अच्छा एका कलरच्या लाईट असते। ऑर्डिनरी लाईट आपली व्हाईट असते, ऑर्डिनरी लाईट व्हाईट असते। आता ह्या ऑर्डिनरी लाईटमध्ये बाकी सगळ्या लाईट असतात, कोणत्या कोणत्या? व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येल्लो, ऑरेंज, रेड। हे सगळे रेडिएशन ह्या ऑर्डिनरी लाईटमध्ये असतात। ह्या सगळ्या कलरच्या लाईट एकत्र आलेल्या आहेत आणि व्हाईट कलरची लाईट तयार झाली, ज्याला आपण व्हाईट लाईट म्हणतो, आणि सगळ्या डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होते। मोनोक्रोमॅटिक म्हणजे मोनो म्हणजे सेम, क्रोमॅटो म्हणजे कलर, एकाच कलरची लाईट म्हणजे एकाच वेव्हलेंथची लाईट आणि विच कॅन व्हायब्रेट इन ऑल डायरेक्शन। आय होप ऑर्डिनरी लाईट आणि मोनोक्रोमॅटिक लाईट हा कॉन्सेप्ट तुम्हाला समजलेला असेल आणि त्या दोन्हीमधला डिफरन्स पण तुम्हाला कळालेला असेल। करेक्ट आलं? ओके, पुढे जाऊया। आता आपल्याजवळ जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे प्लेन पोलराइज्ड लाईट। आता जो महत्त्वाचा मुद्दा आपल्याजवळ आहे तो कोणता? प्लेन पोलराइज्ड लाईट, ज्याला आपण PPL असं आपण म्हणतो। आता ही प्लेन पोलराइज्ड लाईट मग कोणता कॉन्सेप्ट आहे हे पण आपल्याला कळणं गरजेचं आहे। प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणजे नेमकं काय आहे हे पण आपल्याला समजायला पाहिजे। ठीक आहे, घेऊन जाऊ आपण। आता समजून घ्या की या ठिकाणी मी कोणत्या प्रकारची लाईट काढायला लागलो, कोणती तरी असेल, हे ऑर्डिनरी लाईट असेल, नाहीतर मग ही मोनोक्रोमॅटिक लाईट असेल, कोणतीही लाईट असेल, ऑर्डिनरी लाईट असेल नाहीतर प्लेन पोलराइज्ड लाईट असेल, ही अशा प्रकारची लाईट मी काढलेली आहे। ऑर्डिनरी लाईट त्याला समजू आपण। ही जी लाईट आहे ती लाईट कोणती आहे? तर ही लाईट ऑर्डिनरी लाईट आहे।
ही लाईट कोणती आहे? ऑर्डिनरी लाईट आहे आणि ही ऑर्डिनरी लाईट आपण या ठिकाणी काढलेली आहे. जेव्हा ह्या ऑर्डिनरी लाईटला ज्या वेळेस आपण एखाद्या निकोल प्रिझम मधून आपण पास करतो, कशामधून पास करतो आपण? निकोल प्रिझम मधून जेव्हा आपण पास करतो तेव्हा ह्या ऑर्डिनरी लाईटचं व्हायब्रेशन जे सगळ्या डायरेक्शन मध्ये होणार आहे, ऑर्डिनरी लाईटची ट्रॅव्हलिंग जी सगळ्या डायरेक्शन मध्ये आहे, हे सगळ्या डायरेक्शन मध्ये होणारी ट्रॅव्हलिंग हा निकोल प्रिझम काय करतो? स्टॉप करतो. त्या लाईटला आता सगळ्या डायरेक्शन मध्ये तो ट्रॅव्हल करू देत नाही. बरोबर आलं? सो द व्हायब्रेशन ऑफ द ऑर्डिनरी लाईट इन ऑल डायरेक्शन इज जनरली कॅन्सल्ड बाय द निकोल प्रिझम. निकोल प्रिझम काय करतो? तर ऑर्डिनरी लाईटचं सगळ्या डायरेक्शन मध्ये होणारं व्हायब्रेशन, सगळ्या डायरेक्शन मध्ये होणारं ट्रॅव्हलिंग काय करतो? कॅन्सल करतो. काही लाईट तो ॲब्झॉर्ब करून पण घेतो आणि मग काही लाईट त्या निकोल प्रिझम मधून अशी बाहेर पडते, ज्याला आपण एमर्जंट लाईट आपण म्हणत असतो. एमर्जंट लाईट, बाहेर पडलेली लाईट असते. आता ही बाहेर पडलेल्या लाईटचं एक कॉन्सेप्ट, आता बाहेर पडलेली जी लाईट आहे ना, ही बाहेर पडलेले लाईटचे सगळे रेडिएशन हे फक्त आणि फक्त एकाच डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल होतात. हे सगळे रेडिएशन एकाच डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल होतात, एकाच डायरेक्शन मध्ये व्हायब्रेट होतात. इथं बघा, इथले रेडिएशन सगळ्या डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल होत होते. या लाईटला जेव्हा आपण निकोल प्रिझम मधून पास केलं तेव्हा तिथून बाहेर पडलेली जी लाईट आहे ती सगळ्या डायरेक्शन मध्ये चालली का? नाही, ती फक्त एकाच डायरेक्शन मध्ये जाते. ती फक्त एकाच डायरेक्शन मध्ये जाते. आणि ते एकाच डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल होणारी जी लाईट आहे त्या लाईटलाच आपण काय म्हणत असतो? प्लेन पोलराइज्ड लाईट. त्या लाईटलाच काय म्हणायचं? प्लेन पोलराइज्ड लाईट. म्हणजे the light which can vibrate in only one direction is called as the plane polarized light. जी लाईट फक्त एकाच डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल होत असते त्याला आपण प्लेन पोलराइज्ड लाईट आपण म्हणतो. तर 3 प्रकारच्या लाईट कळाल्या तुम्हाला. ऑर्डिनरी लाईट कळालं तुम्हाला, मोनोक्रोमॅटिक लाईट कळालं आणि आता तुम्हाला प्लेन पोलराइज्ड लाईट हा पण कॉन्सेप्ट तुम्हाला समजलेला आहे. इथपर्यंत समजला आता? ओके. प्लेन पोलराइज्ड लाईट या कॉन्सेप्टला व्यवस्थित फोकस करा. The light which can vibrate in only one direction is called as the plane polarized light. ह्याला प्लेन पोलराइज्ड लाईट आपल्याला म्हणायचंय आणि हाच प्लेन पोलराइज्ड लाईटचा कॉन्सेप्ट आता आपण या ठिकाणी इथून पुढे वापरणार आहे. ओके, तर कळालं आता प्लेन पोलराइज्ड लाईट. ओके, चला आता आपल्याजवळ एक कॉन्सेप्ट येणार आहे जो आपण मगाशी सांगितला. तो कॉन्सेप्ट कोणता? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. कॉन्सेप्ट कोणता आला आता आपल्याला? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. वापरला होता ना आपण? कुठं वापरला होता? ऑप्टिकल आयसोमेरिझमच्या डेफिनेशन मध्ये. डिफरन्स कशाचा आहे? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीचा आहे. आता त्याच ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बद्दल आपण आता या ठिकाणी बोलणार आहे. आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? एक प्रॉपर्टी आहे, ॲबिलिटी आहे. जसं आपल्या कंपाऊंडला विस्कॉसिटी असतं, जसं आपल्या कंपाऊंडला मेल्टिंग पॉईंट असतो, जसं कंपाऊंडला बॉइलिंग पॉईंट असतात, डेन्सिटी असते, ज्या फिजिकल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो, ह्या ज्या प्रकारच्या प्रॉपर्टी असतात त्याच प्रकारची एक प्रॉपर्टी आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधल्या काही कंपाऊंडकडे असते ज्याला आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणत असतो. आता ही ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? प्रॉपर्टी, ॲबिलिटी, पॉवर, ताकद. ability of the compound to rotate the plane polarized light. बघा, ability of the compound to rotate the plane polarized light is called as the optical activity. Plane polarized light ला रोटेट करण्याची जी ability आहे त्याला आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी आपण त्याला या ठिकाणी म्हणत असतो. बरोबर आलं ना? ठीक आहे. कशा पद्धतीचा कॉन्सेप्ट आहे? आपण सांगितलं की ही लाईट कोणती काढायला लागलो आपण? प्लेन पोलराइज्ड लाईट. बघा, आता एकाच डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल होणारी लाईट आहे. आणि आता एकाच डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल होणारी लाईट, आता इथं काय घेतलं आपण? एक कंटेनर घेतलं आणि ह्या कंटेनर मध्ये आपण काय केलं? आपल्या कंपाऊंडचं सोल्युशन आहे. आपल्या कंपाऊंडचं काय तयार केलं आपण? हे सोल्युशन तयार केलं. ठीक आहे. आणि आपल्या ह्या कंपाऊंडचं सोल्युशन आपण तयार केलेलं आहे आणि त्या कंपाऊंडचं जे सोल्युशन आपलं तयार झालेलं आहे
त्या सोल्युशनमधून जेव्हा ही प्लेन पोलराइज्ड लाईटला जेव्हा आपण पास करू तेव्हा तो कंपाऊंड काय करतो, त्या प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट केलं ना त्याने, असं फिरवलं बघा, आता फरक दिसतो तुम्हाला. की पहिल्यांदा जी लाईट आहे ती लाईट अशी स्ट्रेट जात होती ना, समजा स्ट्रेट आहे, अशी स्ट्रेट जाणारी लाईट पास झाली. आता ही लाईट बघा असं राईट म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये म्हणजे राईट अँगलला काय झालेली आहे, रोटेट झाली. मग आता हा आतमध्ये जे सोल्युशन आहे त्या सोल्युशननं ह्या प्लेन पोलराइज्ड लाईटला काय केलं, रोटेट केलं, त्याला फिरवलं. मग ते क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरवलेलं असेल, नाहीतर मग ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरवलेलं असेल. क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरवलेलं असेल, नाहीतर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरवलेलं असेल. म्हणजे राईट अँगलनं फिरवलेलं असेल, नाहीतर मग लेफ्ट अँगल मध्ये फिरवलेलं असेल. कोणतं बी असू द्या, राईट नसेल नाहीतर लेफ्टला असेल, पण फिरवलं ना, मग त्या सोल्युशनकडे, त्या कंपाऊंड मध्ये ह्या प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करण्याची म्हणजे फिरवण्याची जी ॲबिलिटी होती, जी कॅपॅसिटी होती, जी पॉवर होती, त्या पॉवरलाच आपण त्याची काय म्हणत असतो, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आपण त्याला या ठिकाणी म्हणत असतो. त्याला आपण ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आपण त्याला म्हणतो. मग ते फिरवणं कोणत्या साईडला झालं, मग ते राईट साईडला फिरवणं असेल, नाहीतर मग ते लेफ्ट साईडला फिरवणं असेल. बरोबर आलं. म्हणजे हा एक कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला. आता कोणता, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, ॲबिलिटी ऑफ द कंपाऊंड टू रोटेट द प्लेन पोलराइज्ड लाईट इज कॉल्ड ॲज द ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. कॉन्सेप्ट क्लिअर झाला. ओके. मग आता याच्यावरती आपण दोन गोष्टी सांगणार. एक, पहिला ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड, एक सांगायचं आहे आपल्याला ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड, असं एक ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड हा एक कॉन्सेप्ट आपण सांगणार आहेत. आणि त्यालाच जोडून आपण दुसरा एक कॉन्सेप्ट सांगणार आहे, तो म्हणजे ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कंपाऊंड्स. कोणता सांगायचा, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कंपाऊंड्स. ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कंपाऊंड्स हा एक पार्ट आपण त्याच्यामध्ये, एक ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड आणि दुसरा आहे ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कंपाऊंड्स. तर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, द ॲबिलिटी ऑफ द कंपाऊंड टू रोटेट द प्लेन पोलराइज्ड लाईट इज कॉल्ड ॲज द ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. मग आता दोन कॉन्सेप्ट आले. आता एक आहे ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड आणि दुसरा आणखी एक कॉन्सेप्ट आला, तो कोणता, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कंपाऊंड. मग आता ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड तुम्ही कोणाला म्हणसाल, द कंपाऊंड विच कॅन रोटेट द प्लेन पोलराइज्ड लाईट. ज्यांच्याकडे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आहे त्यांना आपण ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड म्हणणार, आणि ज्यांच्याकडे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी नाही त्यांना आपण ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कंपाऊंड्स आपण या ठिकाणी म्हणतो. म्हणजे कोणत्या कंपाऊंडला तुम्ही ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड म्हणणार, द कंपाऊंड्स विच कॅन रोटेट प्लेन पोलराइज्ड लाईट आर कॉल्ड ॲज द ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स. And the compounds which does not rotate plane polarized light are called as the optically inactive compounds. जे कंपाऊंड्स प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करतील त्यांना आपण ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स म्हणूयात, आणि जे कंपाऊंड रोटेट करणार नाही त्यांना आपण ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कंपाऊंड्स म्हणूयात. बरोबर आलं. ज्यांच्याकडे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आहे ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड, ज्यांच्याकडे नाही ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कंपाऊंड. करेक्ट आलं. मग जे रोटेट करतात ते कोण, ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. मग रोटेशन दोन प्रकारचं असतं, एकतर ते राईट साईडला रोटेट करतात, नाहीतर मग ते लेफ्ट साईडला रोटेट करतात. मग ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड बघा, एकतर राईट साईडला रोटेट करतील नाहीतर लेफ्ट साईडला रोटेट करतील. मग ते राईट साईडला रोटेट करणार ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड प्लेन पोलराइज्ड लाईटला, राईट साईडला रोटेट करणार का लेफ्ट साईडला रोटेट करणार, याच्यावर डिपेंड राहून ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड सुद्धा दोन प्रकारचे असतात. त्याच्यातला जो पहिला कंपाऊंड असतो त्यांना आपण डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड्स म्हणायचं. पहिला कंपाऊंड कोणता आला, डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड्स हा आपला त्याच्यामधला पहिला आला. आणि याच्यामध्ये जो दुसरा कंपाऊंड आपल्याला भेटतो तो असतो लिओ रोटेटरी कंपाऊंड. सेकंड जो आहे तो कोणता आला, लिओ रोटेटरी कंपाऊंड. एक असतात डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड्स
आणि दुसरे असतात लिव्हो रोटेटरी कंपाऊंड. म्हणजे ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड दोन प्रकारचे, एक डेक्स्ट्रो आणि दुसरा लिव्हो. डेक्स्ट्रो म्हणजे राईट, लिव्हो म्हणजे लेफ्ट. लिव्हो म्हणजे लेफ्ट. आता हे डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड्स म्हणजे तुम्हाला कळालेलं असेल काय, की जे कंपाऊंड्स, आता ही प्लेन पोलराइज्ड लाईट आपण काढलेली आहे आणि ह्या प्लेन पोलराइज्ड लाईटला जर आपल्या कंपाऊंडनं क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे राईट अँगलला जर रोटेट केलेला असेल, राईट अँगलला जर रोटेट केलेला असेल तर त्या कंपाऊंड्सला काय म्हणायचं आपण, डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड्स म्हणायचं. आणि ह्या प्लेन पोलराइज्ड लाईटला जर आपल्या कंपाऊंड्सनं लेफ्ट साईडला म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जर रोटेट केलं तर त्यांना आपण लिव्हो रोटेटरी कंपाऊंड्स आपण म्हणतो. हा पण ऑप्टिकली ऍक्टिव्हच कंपाऊंड आहे परंतु डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. हा सुद्धा ऑप्टिकली ऍक्टिव्हच कंपाऊंड आहे परंतु तो लिव्हो रोटेटरी आहे. ते आपले ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे, ते फिरवत नाहीत आपल्या प्लेन पोलराइज लाईटला, रोटेट करत नाहीत, राईट साईडने बी करत नाहीत आणि लेफ्ट साईडनं सुद्धा करणार नाहीत. हा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आला. तर डेक्स्ट्रो आणि लिव्हो मधला फरक आला. डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड्स प्लेन पोलराइज्ड लाईटला राईट साईडला रोटेट करतात, लिव्हो रोटेटरी प्लेन पोलराइज्ड लाईटला लेफ्ट साईडला रोटेट करतात. बरोबर आलं. मग डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंडला रिप्रेझेंट करण्यासाठी असं ब्रॅकेटमध्ये आपण प्लस सिम्बॉल लिहितो आणि लिव्हो रोटेटरी कंपाऊंडला रिप्रेझेंट करण्यासाठी असं आपण ब्रॅकेटमध्ये मायनस सिम्बॉल लिहित असतो. मायनस सिम्बॉलला रिप्रेझेंट. तसं नसेल डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंडला आपण स्मॉल डी वापरतो, त्याला काय म्हणायचं आपण, स्मॉल डी आपण म्हणायचं. आणि लिव्हो रोटेटरी कंपाऊंडला आपण स्मॉल एल म्हणतो. मग ब्रॅकेटमध्ये मायनस म्हणून लिहा त्याच्यासमोर चालेल, नाहीतर एल म्हणा लिव्हो रोटेटरीसाठी. डेक्स्ट्रो रोटेटरीला ब्रॅकेटमध्ये त्याच्यासमोर त्याच्या नावाच्या समोर ब्रॅकेटमध्ये प्लस सिम्बॉल काढा, नाहीतर डी म्हणून या ठिकाणी काढू शकता. करेक्ट आलं. आता फॉर एक्झाम्पल डेक्स्ट्रोमध्ये एखादं एक्झाम्पल आपल्याला काढायचं झालं तर CS3 कार्बन आणि हा झाला COOH ग्रुप, हा OH ग्रुप आणि या ठिकाणी हायड्रोजन आणि या कंपाऊंडला आपण म्हणायचं लॅक्टिक ऍसिड. हा कंपाऊंड कोणता आहे, लॅक्टिक ऍसिड. परंतु हा डेक्स्ट्रो रोटेटरी आहे कारण तो प्लेन पोलराइज्ड लाईटला राईट साईडला रोटेट करतो, म्हणून याला आपण ब्रॅकेटच्या बाहेर असं प्लस लॅक्टिक ऍसिड म्हणतो. त्याला आपण प्लस लॅक्टिक ऍसिड म्हणतो. तोच लॅक्टिक ऍसिड मला अशा प्रकारे सुद्धा काढता येतो. हा झाला CS3 कार्बन, हा झाला COOH ग्रुप एक असेल, इकडं हायड्रोजन ॲटम आणि या साईडला असेल OH ग्रुप. हा सुद्धा लॅक्टिक ऍसिडच आहे, हा सुद्धा लॅक्टिक ऍसिडच आहे परंतु तो लॅक्टिक ऍसिड प्लेन पोलराइज्ड लाईटला लेफ्ट साईडला रोटेट करतो. कोणत्या साईडला रोटेट करतो, लेफ्ट साईडला रोटेट करतो. आणि तो लेफ्ट साईडला रोटेट करत असल्यामुळे तो लिव्हो रोटेटरी आहे आणि त्याला आपण असं मायनस लॅक्टिक ऍसिड आपण म्हणतो. काय म्हणतो, मायनस लॅक्टिक ऍसिड. आणि ह्यांच्यामध्ये जो एक तिसरा प्रकार आपल्याला पाहायला भेटतो त्याला म्हणायचं आपण रेसेमिक मिक्सचर. त्याला काय म्हणायचं आपण, रेसेमिक मिक्सचर असं आपण त्याला म्हणावं लागतं. एक रेसेमिक मिक्सचर आपण त्याला या ठिकाणी म्हणत असतो. आता हे रेसेमिक मिक्सचर डेक्स्ट्रो आणि लिव्हो कळालं तुम्हाला, डेक्स्ट्रो आणि लिव्हो कळालं तुम्हाला. आता एक कॉन्सेप्ट जो महत्वाचा आहे तो कॉन्सेप्ट कोणता, रेसेमिक मिक्सचर. आता रेसेमिक मिक्सचर हे मिक्सचर आहे, मिक्सचर आहे. मिक्सचर एकाच असतं का, नाही, दोघांचं असतं. आता दोन कोण आहेत आपल्याकडे, डेक्स्ट्रो आणि लिव्हो, तर त्याला म्हणायचं आपण रेसेमिक मिक्सचरला इक्विमोलार मिक्सचर ऑफ इक्विमोलार मिक्सचर ऑफ डेक्स्ट्रो रोटेटरी अँड लिव्हो रोटेटरी कंपाऊंड्स इज कॉल्ड ॲज द रेसेमिक मिक्सचर. इक्विमोलार, इक्वल मोल असायला पाहिजे. म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड जर आपण 1 ग्रॅम घेतला तर त्याचा लिव्हो रोटेटरी कंपाऊंड सुद्धा 1 ग्रॅमच आपल्याला घ्यावा लागतो. म्हणजे त्यांचं मिक्सचर कसं होईल, इक्वल होईल, इक्विमोलार मिक्सचर या ठिकाणी होईल. म्हणजे आपण काय केला, प्लस लॅक्टिक ऍसिड आहे आपल्याकडे, प्लस लॅक्टिक ऍसिड आहे आपल्याकडे आणि सोबत आपल्याकडे कोण आहे, मायनस लॅक्टिक ऍसिड आहे. सोबत कोण आहे, मायनस लॅक्टिक ऍसिड आहे. आता हे प्लस लॅक्टिक ऍसिड आणि मायनस लॅक्टिक ऍसिड यांचं जर इक्वल मिक्सचर घेतलं म्हणजे आपण एका कंटेनरमध्ये 1 ग्रॅम प्लस लॅक्टिक ऍसिड टाकला, त्याच्यामध्ये 1 ग्रॅम मायनस लॅक्टिक ऍसिड आपण टाकला आणि ह्या दोघांचं मिक्सचर आपण एकत्रित तयार केलं, त्याला म्हणायचं आपण
रेसेमिक मिक्सचर. मग मला सांगा रेसेमिक मिक्सचर ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल का नाही. ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड कोणाला म्हटलं आपण, जे प्लेन पोलराइज लाईटला रोटेट करतात. कोण कोण करतात, डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड करतात आणि लिओ रोटेटरी कंपाऊंड करतात. मग आपल्या रेसेमिक मिक्सचरमध्ये तर डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड आहे आणि लिओ रोटेटरी कंपाऊंड सुद्धा आहे, दोघं बी आहे. मग आपलं रेसेमिक मिक्सचर ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे. रेसेमिक मिक्सचर हे ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असतं. रेसेमिक मिक्सचर जे आहे ते रेसेमिक मिक्सचर कसं असतं, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असतं. आता हे ऑप्टिकली इनऍक्टिव्ह का असतं ह्याचं कारण पण आपल्याला शोधावं लागतं. आपल्याला विचारलं जातं गिव्ह सायंटिफिक रिझन रेसेमिक मिक्सचर इज ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. कारण सांगावं लागतं आपल्याला. रेसेमिक मिक्सचर इज अ इक्विमोलार मिक्सचर ऑफ डेक्स्ट्रो रोटेटरी अँड लिओ रोटेटरी कंपाऊंड. डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड आणि लिओ रोटेटरी कंपाऊंड ह्या दोघांचं इक्विमोलार मिक्सचर आहे. मग आता काय होतं की त्या मिक्सचरमध्ये प्लस लॅक्टिक ॲसिड आहे आणि मायनस लॅक्टिक ॲसिड आहे, पण ती इक्वल अमाऊंटमध्ये आहेत ना. 1 ग्रॅम प्लस 1 ग्रॅम मायनस, दोघं पण समान आहेत. दोघांचं मिक्सचर म्हणजे दोघांचं मोल्स सेम आहेत, म्हणजे दोघांची पॉवर सेम आहे. जेवढ्या ताकदीनं डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड त्या प्लेन पोलराइज्ड लाईटला राईट साईडला रोटेट करण्याचा प्रयत्न करेल, तेवढ्याच ताकदीनं हा मायनस लॅक्टिक ॲसिड त्याला लेफ्ट साईडला रोटेट करण्याचा प्रयत्न करेल. मग दोघांची ताकद तर समान आहे. डेक्स्ट्रो रोटेटरी जेवढ्या ताकदीनं राईटला ओढतोय, लिओ रोटेटरी तेवढ्या ताकदीनं त्याला लेफ्ट साईडला ओढतोय. म्हणजे ती लाईट राईटला जेवढ्या ताकदीनं जाणार आहे तेवढ्या ताकदीनं लेफ्टला जाणार आहे. म्हणजे ती लाईट ट्रॅव्हल होईल का, म्हणजे ती लाईट रोटेट होईल का, नाही होणार. आहे तशीच राहणार. आहे तशीच जर राहत असेल तर त्याला आपण कसं म्हणू शकतो की प्लेन पोलराइज्ड लाईटचं रोटेशन झालं, नाही ना झालं. नाही झालं. म्युच्युअल कॉम्पिटिशन आहे. डेक्स्ट्रो आणि लिओ रोटेटरी कंपाऊंडमध्ये म्युच्युअल कॉम्पिटिशन आहे त्याला रोटेट करण्याचं, आणि त्याच्यामुळं त्या प्लेन पोलराइज्ड लाईटचं रोटेशन या ठिकाणी होत नसतं. म्हणून तो ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असतो. रेसिव्हिंग मिक्सचर कसं असतं, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असतं. तर एवढे कॉन्सेप्ट आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. आता आपल्या कंपाऊंडला ऑप्टिकली ऍक्टिव्ह असणं, आपल्या कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असणं याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन काय आली, काय तर त्यानं प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करणं गरजेचं आहे. करेक्ट. हळूहळू बाकीच्या सगळ्या कंडिशन्स तुम्हाला कळत जातील या ठिकाणी, पण हे त्याचं बेसिक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय, मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे काय, प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणजे काय, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड त्याचे 2 प्रकार, डेक्स्ट्रो आणि लिओ रोटेटरी, रेसेमिक मिक्सचर आणि ऑप्टिकली इनऍक्टिव्ह कंपाऊंड्स हे आपण पाहिले. एका व्हिडिओमध्ये आपण असिमेट्रिक कार्बन ॲटम, असिमेट्रिक मॉलिक्यूल, असिमेट्रिक कंपाऊंड, त्याच्यामध्ये इनॅन्शोमर, डायस्टेरिओमर्स हे सगळे कॉन्सेप्ट आपले त्याच्यामध्ये क्लिअर होतील. सुपर इम्पोजेबल हे बरेचसे कॉन्सेप्ट आपले त्याच्यामध्ये क्लिअर केले जातील. आणि मग आपल्याला हळूहळू R&S नॉमेनक्लेचर, D&L नॉमेनक्लेचर हे सगळे कॉन्सेप्ट आपले त्याच्यामध्ये क्लिअर होतील. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल, शिकवलेलं समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.